जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. माझे व्हिडिओज आवडीने पाहणाऱ्या आणि माझ्या व्हिडिओजला लाईक आणि कमेंट करणाऱ्या सगळ्या ताईंना आणि दादांना धन्यवाद. तर आहे हे अनारशांचं पीठ आहे. पाहू शकता किती फ्लफी आणि सॉफ्ट झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. प्रेस करूनही दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट झालेलं आहे. पाहू शकता. अशा प्रकारचा फ्लफी आणि सॉफ्ट पीठ जर तुम्हाला अनारशांचा पीठ जर हवा असेल तर त्यासाठी 4 दिवस तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. आपल्याला 5व्या दिवशी ते तांदूळ काढायचे आहे. छानपैकी त्याचा असा पीठ करून घ्यायचा आहे. गुळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि गोळा बनवून आपल्याला 3-4 दिवसासाठी डब्यामध्ये झाकण बंद करून ठेवून द्यायचं आहे. त्यातलाच मी गोळा काढून घेतलेला आहे तर त्या प्लेटमध्ये आणि खसखसही स्प्रेड करून घेत आहे मी आता याच्यामध्ये प्लेटमध्ये आणि 1 चम्मच तेलही टाकून घेत आहे मी आता. छानपैकी असे 4-5 मी गोळे करून घेतलेले आहेत. अशा प्रकारचा जर पीठ तुम्हाला हवा असेल आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मी आधीही अनारसे रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यापासून स्टार्टिंगपासून तांदूळ धुवेपर्यंतची प्रोसेस ते अनारसा तळेपर्यंतची प्रोसेस सगळे डिटेल्समध्ये त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहे. तो व्हिडिओही तुम्ही पाहू शकता. आता अनारसा स्प्रेड करूनही माझा झालेला आहे. इकडे तेलही आपला गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये तर टाकून घेतलेला आहे अनारसा आपल्याला आणि खसखस लावलेली बाजू आपल्याला वरच ठेवायची आहे आणि वरून आपल्याला तेल स्प्रेड करायचं आहे. पाहू शकता हळूहळू कलर चेंज होत आहे अनारशाचा आपल्या. गरम गरम अनारसे खायला तर खूप छान आणि क्रिस्पी लागतात एकदम. झालेला आहे अनारसा रेडी आपला. पाहू शकता तुम्ही. दुसराही अनारसा मी तळून दाखवते तुम्हाला. तुम्ही जर अनारसा बनवत असाल तर चम्मचचा वापर करा तेल स्प्रेड करण्यासाठी. पाहू शकता हाही अनारसा रेडी झालेला आहे. हाही रेडी झालेला आहे अनारसा. कलर एक पाहू शकता तुम्ही किती सुरेख आलेला आहे. अनारसे बनवण्याची प्रोसेस लेंदी असली तरी पण खायला खूप क्रिस्पी आणि छान लागतात अनारसे. पाहू शकता तुम्ही कलरही किती छान आलेला आहे. मोडूनही दाखवते मी तुम्हाला अनारसा. पाहू शकता आतमध्ये किती सॉफ्ट झालेले आहेत आपले अनारसे. कलरही खूप छान झालेला आलेला आहे आपल्या अनारसांना. मी मोडून दाखवते तुम्हाला. पहा किती सॉफ्ट झालेला आहे आतूनही. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.